काही जण म्हणतात झरांगे पाटील म्हणजे फक्त नाटकबाज. थांबा थांबा थांबा. कोणत्या पण निष्कर्षावर यायच्या आधी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की नक्की झालं काय. 29 ऑगस्ट रोजी झरांगे पाटलांनी आझाद मैदानापाशी आमरण उपोषण सुरू केलं. मागणी एकच, मराठ्यांना आरक्षणाचा हक्क. मग तात्पर्य काय, दिवसेंदिवस ताणतणाव वाढत गेला, आंदोलन रस्त्यावर आलं, सरकारवर प्रचंड दबाव पडू लागला. शेवटी सरकार झुकलं. हैदराबाद गॅजेट, आंदोलनातील कार्यकर्त्यांच्यावरचे गुन्हे माफ करणे, आत्महत्याग्रस्त असणाऱ्या कुटुंबांना नोकरी, आंदोलकांचे जात प्रमाणपत्र सुलभ, अशा मागण्या मान्य केल्या गेल्या. त्यामुळे 2 सप्टेंबर 2025 रोजी झरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. डोळ्यात अश्रू होते पण मनात समाधान. पण जाता जाता त्यांनी एक गोष्ट ही कन्फर्म केली, ती म्हणजे हक्क नाही मिळाल्यावर पुन्हा एकदा आम्ही रस्ते उतरू. मित्रांनो, आता विचार करा, हे खरंच एक नाटक होतं का मराठा समाजाच्या हक्कासाठीचा एक ऐतिहासिक विजय? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, सेव्ह करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा.